हॅलो फ्रेंड्स, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे पार्ट 2 ऑफ थ्रेड्स. म्हणजेच की काय, या थ्रेडच्या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहोत प्रोग्रॅम्स. ओके, की कोणता प्रोग्रॅम हा थ्रेडवरती विचारला गेलेला आहे. ओके, ही लास्ट व्हिडिओ असेल आणि त्याच्यानंतर एक व्हिडिओ अजून एक येईल थर्ड व्हिडिओवरती, असं मला वाटते. बघून घे किती क्वेश्चन झालेले आहेत. पण हा क्वेश्चन आहे ना फ्रेंड्स, एक्झामला 101% येणार आहे. किती पण काय पण करा, हा क्वेश्चन एक्झामला येणारच आहे 101%. ओके, तर मी सर्व तुम्हाला तो कोड एक्सप्लेन करणार आहे. पण याच्यामध्ये समजा तुम्हाला 2 कोड समजले ना, तो ऑटोमॅटिकली तुम्हाला सर्व कोड समजून जातील. ओके, तर बघा तुम्हाला कसा करायचा आहे. कोड पहिला बघायचा. क्वेश्चन काय येतो की राईट अ प्रोग्रॅम टू प्रिंट इवन अँड ऑड नंबर युझिंग 2 थ्रेड विथ डिले ऑफ 100 मिलीसेकंड आफ्टर ईच नंबर. ओके, बघा हा पण एक इवन ऑडचा क्वेश्चन आहे बघा. सो सेम दस क्वेश्चन की राईट अ प्रोग्रॅम टू क्रिएट 2 थ्रेड. ओके, 1 thread will display the odd number from 1 to 50 and other thread will display the even number. विंटर 24ला. समर 24ला काय आला की राईट अ जावा प्रोग्रॅम in which thread A will display the even number between 1 to 50 and thread B will display the odd number between 1 to 50. After iteration, thread A should go to the sleep for 500 millisecond. Okay, write a program to print even and odd number using 2 threads with delay of 1000 millisecond after each number. सेम कोड रिपीट होतो, सेम क्वेश्चन रिपीट होते इवन अँड ऑडचा. ओके, 2 कोड सांगेन, ते केलं तर तुम्हाला पुढचे सर्व कोड जमणार आहेत एक्झामसाठी. ओके, फक्त तुम्हाला काय करायचं, एक कमेंट करायची की व्हिडिओ कशी वाटली आणि एक लाईक या व्हिडिओसाठी झालाच पाहिजे फ्रेंड्स. ओके, तर बघा क्वेश्चनचा आन्सर कसं लिहायचं आहे आणि तुम्हाला एक्झॅक्टली काय करायचं आहे. तर बघा मी पहिल्यांदा हा क्वेश्चन आणला आहे ना, त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं बघा. राईट अ प्रोग्रॅम टू प्रिंट इवन अँड ऑड नंबर युझिंग 2 थ्रेड विथ द डिले ऑफ 100 मिलीसेकंड आफ्टर द ईच नंबर. 6 मार्काला क्वेश्चन एक्झामला येणारच आहे. कुठे ते नोट डाऊन करून घ्या की IMP क्वेश्चन फॉर द एक्झाम. ओके, बघा पहिल्यांदा तर आपण इम्पोर्ट केला जावा लँग्वेज, म्हणजे जेवढा काही पॅकेज आहेत सर्व इथे इम्पोर्ट केलात. आता मी घेतले क्लास घेतले इवनचा आणि एक्सटेंड केला आहे थ्रेडला. ओके, क्लास घेतली इवन आणि एक्सटेंड केला थ्रेडला. म्हणजे मी क्लास इवन नावाची घेतली आणि जेव्हा तुम्हाला थ्रेड क्रिएट करायचा असेल, आपण इथं एक्सटेंड करतो थ्रेडला. जसं आपण इंटने सुरुवात करतो त्याचप्रमाणे इथे आपल्याला सुरुवात करावी लागते पब्लिक वॉइड रन नावाच्या मेथडने. रन नावाने आपण काय करतो फ्रेंड्स, क्रिएट करतो. काय क्रिएट करतो, स्टार्ट करतो प्रोग्रॅमला. ओके, आता मी ट्रायमध्ये पहिला सुरुवात करणार आहे. आपण एक्सेप्शनचे प्रोग्रॅम बघतो तर तो ऑलवेज ट्रायमध्ये आपण होईल आणि आपण इथं लॉजिक लिहिणार आहोत. ओके, आता बघा फॉर लूपचा यूज केला आहे मी इथे आणि इंटिजर आयची सुरुवात जो आय आहे तो आपल्याला काय सांगितलं आहे की प्रिंट इवन अँड ऑड नंबर युझिंग द 2 थ्रेड्स. म्हणजे पहिले मला इथे इवन प्रिंट करायचं आहे. म्हणजे इवन प्रिंट करायचं असेल 1 to 50मध्ये. ओके, 1 to 50मध्ये मला प्रिंट करायचं आहे. ओके, तर मी सुरुवात करणार आहे आय इज इक्वल टू 2. ओके, म्हणजे 2 पासून सुरुवात होईल. समजा त्यांनी सांगितलं असेल की इवन अँड ऑड नंबर प्रिंट करा, तर तुम्ही इथं 0 घेतला असता. ओके, पण मी इथं 1 to 50 पासून करतो आहे, तर मी इथे घेणार आहे 2 आणि आय इज लेस दॅन इक्वल टू 50 आणि आय इज इक्वल टू आय प्लस बाय 2. म्हणजेच की काय होणार आहे, पहिला आयची व्हॅल्यू होणार आहे 2, नंतर मग ती किती होणार आहे, आयमध्ये 2 अजून ॲड केले तर होणार आहे 4, नंतर मग ॲड केल्यानंतर होणार 6, नंतर मग ॲड करणं 8, नंतर मग 10, असं कधीपर्यंत लेस दॅन 50पर्यंत. म्हणजे 48पर्यंत हे 48पर्यंत प्रिंट होतील. ओके, पण कशात प्रिंट करायचं आपल्याला, system.out.println इवन इज इक्वल टू, म्हणजे इक्वलसाठी हे सिम्बॉल प्लस आय, म्हणजे जो काही तुमचा आय असेल तो प्रिंट होईल. पण मला इथे स्लीप लावायचं आहे. स्लीप लावल्याने काय होणार आहे, एक स्लीप करत म्हणजे ब्लिंक करत तो एक नंबर डिस्प्ले होईल 1000 मिलीसेकंड आफ्टर ईच नंबर. एका नंबरनंतर 1000 मिलीसेकंड लागणार आहे. पण कोणतं इथे एक्सेप्शन आहे का, आहे. कोणतं एक्सेप्शन मी कॅच केलं, एक्सेप्शन ईला इवन थ्रेड
इंटरप्टेड म्हणजे इवन थ्रेड जर इंटरप्ट झाला तर ओके, असं तुम्हाला लाईन टू लाईन लिहायचं आहे कोडमध्ये. इतकंच कोड आहे का? नाही फ्रेंड्स. पुढे बघा तुम्हाला काय करायचं आहे. पुढे काय करायचं आहे, सिम्पल आहे कोड एकदम. ओके बघा, आता मी इवनसाठी केला. आता त्याने काय बोलले 2 थ्रेड क्रिएट करायचे आहेत. पहिला मी इवन केला, आता मी क्रिएट करणार आहे ऑडचा. ओके, क्लास ऑड एक्सटेंड थ्रेड. व्हेरी गुड. क्लास ऑड एक्सटेंड्स थ्रेडला केलं. आता मी घेतलं पब्लिक वॉइड रन. आपण जर सुरुवात करतो तसं ट्राय घेतलं. फॉरमध्ये घेतला इंटिजर आय इज इक्वल टू 1. मी 1 काय घेतला फ्रेंड्स, 1 to 50 पासून नंबर मला पाहिजे आहेत आणि लेस दॅन 50 पाहिजे, म्हणून मला आय इज लेस दॅन इक्वल टू 50. म्हणजे 50 पण चालेल. सो लास्टला इथं 48 होताना तिथं 50 पण प्रिंट होईल. ओके, लेस दॅन इक्वल टू बोलला आहे म्हणून 50पर्यंत पण तो नंबर काउंट करेल. आय इज इक्वल टू आय प्लस 2. 1मध्ये 2 झाले 3 येईल, 3मध्ये 2 झाले 5 येईल, 5मध्ये 2 झाले 7. म्हणजे असे ऑड नंबर काय होणार आहेत, प्रिंट होणार आहेत. हा स्ट्रक्चर आहे एक्सटेंड आपण थ्रेडला करतो त्याप्रमाणेच. आणि त्याने काय सांगितलं, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट अँड ऑड आयला इक्वल केला, स्लीप केला 1000 म्हणजे 1000 मिलीसेकंड म्हणजे 1 सेकंड नंतर तो मॅक्झिममली काय करणार आहे, तो फ्रेंड्स डिस्प्ले करत जाणार आहे. ओके, ऑड थ्रेड इंटरप्टेड. ओके, आता बघा खालती या. खालती आल्यानंतर तुम्हाला काय बघायचं आहे फ्रेंड्स, की क्लास आपण घेतलेला आहे ऑड इवनची. ओके, आणि त्याच्यामध्ये मी घेतला पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन स्ट्रिंग आर्ग्युमेंट, म्हणजेच मेन क्लास क्रिएट केलेला आहे. आता न्यू क्रिएटचा इवन हा नंबर यूज केला, इवन यूज केला आहे डॉट स्टार्ट आणि न्यू ऑड डॉट स्टार्ट. म्हणजे तुमचा थ्रेड काय झालेला आहे, स्टार्ट झालेला आहे. मी काय यूज केलं आहे फ्रेंड्स मी इथे यूज केलेला आहे ऑड ही क्लास आणि इवन ही क्लास यूज केली आणि त्याला काय केलं मी फ्रेंड्स, स्टार्ट नावाने कॉल केलेला आहे. असं केल्यानंतर तुमचा कोडचा आउटपुट डिस्प्ले होईल. पहिले इवन नंबर, नंतर मग ऑड नंबर, पण डिस्प्ले होणार आहे 100 स्लीप म्हणजेच 1000 मिलीसेकंड नंतर. ओके, हा कोड आय थिंक सो तुम्हाला समजलेला असेलच. आता बघा फ्रेंड्स, ह्याचा अजून एक क्वेश्चन कसा येतो, सेम करायचा आहे, काहीच चेंजेस नाहीत, फक्त थोडंसं मी इथे ट्विस्ट असेल. तो बघा काय आहे, राईट अ जावा प्रोग्राम इन विच ए थ्रेड विल डिस्प्ले द इवन नंबर फ्रॉम 1 to 50 अँड बी थ्रेड विल डिस्प्ले द ऑड नंबर फ्रॉम 1 to 50. आफ्टर द थर्ड इटरेशन थ्रेड ए गो टू द स्लीप ऑफ द 5000 मिलीसेकंड. बघा मी काय केलं आहे, सेम घेतला क्लास ए घेतला, एक्सटेंड केला थ्रेडला, वॉइड रन केला, ट्राय केला. आता मी इंटिजर काउंट इज इक्वल टू 0 घेतला, म्हणजे मी आता मी काउंट लावला इथे. हे तुम्हाला काउंटचा यूज करायचा आहे आणि फॉर लूपचा यूज करून आय इज इक्वल टू 0, आय लेस दॅन इक्वल टू 50, आय प्लस प्लस. म्हणजे मला किती नंबर डिस्प्ले होतील फ्रेंड, इथे 2 पासून 50पर्यंत नंबर डिस्प्ले होणार आहे, 50पर्यंत येणार आहे. ओके, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल एन ए थ्रेड ए प्लस आय, म्हणजेच की आय जो असतो तो डिस्प्ले होईल. आता काउंट काय होणार आहे, इन्क्रीमेंट होणार आहे म्हणून प्लस प्लस घेतला. इफ काउंट इज इक्वल टू 3, काउंट इज इक्वल टू 3 म्हणजे की काय, आफ्टर थर्ड इटरेशन तिसऱ्या इटरेशनपर्यंत जर थ्रेड जात असेल तर तो स्लीप किती करायचा, 500ने स्लीप करायचा. ओके, 5000ने थ्रेड एसाठीच बोलला आहे बघा. आफ्टर 3 इटरेशन थ्रेड ए शुड गो टू द स्लीप फॉर 500 मिलीसेकंड. म्हणजेच की काय, जर तुमचा थ्रेड आहे ना, तुमचा फ्रेंड्स जो काय थ्रेड आहे तो जर इक्वल टू 3 आला तर 500च्या तो स्लीपला जाईल. ओके, बाकी सर्व कोड सेम राहील बघा. आता मी काय केलं आहे, कॅच केला आहे एक्सेप्शन, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल एन ए थ्रेड इंटरप्टेड. ओके, ए थ्रेडला इंटरप्ट केला, क्लास बी घेतला, एक्सटेंड केला थ्रेडला, पब्लिक वॉइड रन सेम, ट्राय करा. आता मला इथं ऑड नंबरचं इथं मला लॉजिक टाकायचं आहे. ऑड नंबरचं लॉजिक आहे आय इज इक्वल टू 1. ऑड नंबर कुठून सुरू होतो, तो 1 पासून होतो 1 3 5. आता लेस दॅन इक्वल टू 50, आय इज इक्वल टू आय प्लस 2, म्हणजे आयमध्ये जो 2 ॲड होतील तो होईल 3. नंतर मग तो परत लूप फिरेल आणि मग होईल 5, परत लूप फिरेल, नंतर मग होईल 7. ओके, समजलं मी काय बोलतोय. सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल एन न्यू लाईनवरती म्हणून बी थ्रेड घेतला प्लस आय प्रिंट होईल. सेम कॅच करेल तो बी इंटरप्ट एक्सेप्शन्स. ओके, सेम आहे कोड. आणि ते बघा परत काय करायचं आहे, आता मी जी माझी पहिला थ्रेड कुठला होता, माझा ए होता, मी पहिला क्लास घेतला ऑड इव्हनचा, त्याच्यामध्ये पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन स्ट्रिंग आर्ग्युमेंट मेन क्लास घेतली. त्याच्यामध्ये मी काय केला, न्यूने एला
डॉट करून स्टार्ट केला, न्यूने बीला डॉट करून स्टार्ट केला. म्हणजेच की काय केला फ्रेंड्स, इथे मी काय केला, त्यांना कॉल केलेला आहे त्या फंक्शनला आणि इथे तुमचा कोड रन होणार आहे. ओके, आता तुम्हाला तुम्हाला प्रोग्रामचं कॅल्क्युलेशन समजलं असेल. जे हे क्वेश्चन आहेत ना बघा, हे क्वेश्चन यांचा आन्सर पण सेम असणार आहे फ्रेंड्स. बघा ह्याचा हे क्वेश्चन आहे बघा, राईट अ प्रोग्राम टू क्रिएट अ 2 thread. 1 thread will be display the odd number from 1 to 50 and other thread will display even number. बस इथं फक्त स्लिप लावायची गरज नाही. सेम क्वेश्चन आहे, सेम आन्सर येणार आहे. हा पण क्वेश्चन ॲज इट इज सेम आहे. एक्झामला 6 मार्क तुम्हाला भेटलेच पाहिजे. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि प्लीज एक कमेंट होतो नेक्स्ट व्हिडिओसाठी आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हॉट्सअप चॅनलला जॉईन तरी तुम्हाला अपडेट मिळत जाईल की कुठली व्हिडिओ तुमच्यासाठी मिळालेली आहे. मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, जय हिंद.